नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं संस्कार मॅथ्स क्लबमध्ये स्वागत आहे। आज एक महत्त्वपूर्ण असा टॉपिक घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी, तो म्हणजे शून्य ही समसंख्या की विषम संख्या आहे। इज द झिरो इवन ऑर ऑड नंबर। वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून किंवा शिक्षकांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला जातो आणि या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्या पद्धतीने कोणीही योग्य प्रकारे देऊ शकलेला नाही आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजून देण्याचा एक छोटासा प्रयत्न या चॅनलच्या द्वारे मी करत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, शून्य ही समसंख्येच्या रांगेमध्ये येते, परंतु समसंख्या आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर सर्वप्रथम आपण समसंख्येचे काही गुणधर्म तपासून बघूया। बघा इथे पहिला गुणधर्म जो असतो शून्यासाठीचा, की शून्य हे समसंख्या आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम शून्यासाठी समसंख्येचे गुणधर्म वापरून बघूया। त्यामधला पहिला जो गुणधर्म आहे समसंख्येच्या बाबतीतला, की समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। जर 2 म्हणजे शून्य ही समसंख्या असेल तर या शून्याला 2 ने भाग गेले पाहिजे। म्हणजेच आपण 0 भागिले जर 2 केलं तर आपल्याला उत्तर मिळतोय 0, म्हणजे 0 उरतोय, म्हणजेच बाकी काहीच उरत नाही। याचा अर्थ की 2 ने शून्याला निशेष भाग जातो। या पद्धतीने या नियमाचा किंवा या समसंख्येच्या गुणधर्माचा आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की शून्य ही समसंख्या आहे। समसंख्या असण्याबाबतीचे बहुतांश जे नियम आहेत ते नियम या शून्याला लागू होतात। त्यासाठी आपण सर्वात शेवटी ठरवूया की शून्य समसंख्या आहे किंवा विषम संख्या आहे। हा समसंख्ये बाबतीतला पहिला नियम, की समसंख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। इथे शून्य ही संख्या आपण घेतलेली होती। समजा उदाहरणार्थ दुसरा एक उदाहरण घेतलं 4 भागिले 2, तर बघा बे के बे, बे 2 4 म्हणजे 2 पूर्ण इतके मिळतात, म्हणजे 4 ला पूर्ण भाग जातो, म्हणून 4 ही समसंख्या आहे। परंतु याच ऐवजी जर 5 ही संख्या घेतली, 5 भागिले 2 केले तर इथं बे के बे, बे 2 4 1 इथं उरणार आणि म्हणून 5 ही विषम संख्या आहे। यावरून आपल्या लक्षात आलं असेल की समसंख्या कोणाला म्हणतात, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। तसंच शून्याला इथे पूर्ण भाग जाताना लक्षात येतो। शून्याला कोणत्याही संख्येने भाग जातो, परंतु समसंख्या ओळखण्यासाठी आपल्याला 2 ने भाग देऊन पाहावं लागतं। म्हणून या नियमामध्ये शून्य ही संख्या पुरेपूर बसते की समसंख्या शून्य आहे असं म्हणता येईल। पुढचा नियम पडताळून बघूया समसंख्ये बाबतीतला, समसंख्या कोणाला म्हटलं जाते त्या बाबतीतला दुसरा नियम असा आहे, तो म्हणजेच 2 समसंख्या, इथे समसंख्या असं वाचा कृपया, 2 समसंख्यांच्या मध्ये विषम संख्या येते। बघा 2 समसंख्यांच्या मध्ये विषम संख्या असते। जसं मी 1 2 3 4 5 अशा क्रमाने संख्या लिहून घेतल्यात तर इथली ही समसंख्या आहे, त्यानंतर ही समसंख्या आहे, 4 नंतर येणारी 6 समसंख्या आहे। म्हणजे प्रत्येक 2 समसंख्येच्या मध्ये येणारी ही संख्या काय आहे, विषम संख्या आहे। मग 2च्या आधी 0 जर आपण लिहिलं तर इथे हा 1 इथे मधात येतो, म्हणजेच आपल्याला म्हणता येईल याही नियमामध्ये 0 बसतो की 0 ही समसंख्या आहे। या नियमाचा वापर करून म्हणता येईल। दुसरं एक स्पष्टीकरण याचं बघूया। जसं मी इथे संख्या रेषा काढतोय, संख्या रेषेच्या मध्यभागी काय असतं, 0 असतं। त्यानंतर इथे पॉझिटिव्ह नंबर्स असतात 1 2 3 4 अशा पद्धतीने, या बाजूला निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या असतात। आणि इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की ऋण एक संख्या आणि धन एक संख्या ही विषम संख्या आहेत आणि या विषम संख्येच्या मध्ये ही समसंख्या आलेली आहे। आणि या 0 आणि 2च्या मध्ये 1 ही विषम संख्या आलेली आहे। 0 आणि -2च्या मध्ये -1 ही विषम संख्या आलेली आहे, म्हणजेच 2 समसंख्येच्या मध्ये विषम संख्या येते। यावरून सुद्धा आपण म्हणू शकतो की 0 ही समसंख्या आहे। आपल्याला काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा, 0 ही समसंख्या आहे किंवा नाही। हे आपण या ठिकाणी तिसरा नियम पडताळून बघूयासाठी, आणि तिसरा नियम असा आहे की 2 संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या असते। मग 2 संख्या कोणत्या, तर कोणत्याही 2 समसंख्या, बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही 2 समसंख्या इथे विचारात घ्यायच्या आहे, त्यांची बेरीज समसंख्याच असते। इथे आपण बेरीज करून बघूया, कोणत्याही 2 समसंख्या घेऊया। जसं उदाहरणार्थ इथे 4 आणि 6 घेतले, 4 आणि 6 केले, त्याची बेरीज काय मिळाली 10, म्हणजे 4 ही समसंख्या, 6 आणि ही समसंख्या, मिळणारं उत्तर सुद्धा समसंख्या आहे। म्हणजेच कोणत्याही 2 समसंख्यांची बेरीज केली तर आपल्याला समसंख्या मिळायला पाहिजे।
मग उदाहरणार्थ इथे शून्यामध्ये आपण 6 मिळवून बघितले तर आपल्याला उत्तर काय मिळते? 6 मिळते. मग 6 ही समसंख्या आहे आणि येणारं उत्तर सुद्धा समसंख्या आहे, म्हणजेच 0 सुद्धा ही समसंख्या या ठिकाणी म्हणता येईल. समसंख्या अधिक समसंख्या बरोबर समसंख्या आपल्याला मिळालेली आहे. याही नियमामध्ये 0 ही पुरेपूर बसते. समसंख्येच्या गुणधर्मामध्ये तिसरा नियम सुद्धा ती 0 ही संख्या फॉलो करते. त्यानंतर चौथा नियम वापरून बघूया. चौथा नियम असा आहे की 2 संख्यांचा गुणाकार समसंख्या असते. बघा, 2 संख्या म्हणजे कोणत्या संख्या? समसंख्या. 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच असतो. इथे सुद्धा आपण पडताळून बघूया. इथे 2 गुणिले 4 कोणतेही 2 समसंख्या आपण घ्या. 2 गुणिले 4 केलं तर इथे आपल्याला उत्तर काय मिळालं? 2 गुणिले 4 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं इथे काय? 8. आणि बघा, समसंख्या गुणिले समसंख्या बरोबर समसंख्याच मिळालं. म्हणून आपण इथे आता 0 जर घेतलंय 2च्या ऐवजी तर 0 गुणिले 4 बरोबर जर आपण केलं तर इथे येणारं उत्तर हे 0 आहे. म्हणजेच निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल की ही सुद्धा समसंख्या आहे, कारण 2 समसंख्यांचा गुणाकार समसंख्या असते. परंतु या ठिकाणी आपण शून्याला समसंख्येच्या ऐवजी थोड्या वेळासाठी विषम संख्या जर विचारात केलं तर बघा, 0 ही जर विषम संख्या आहे, इथं आपण 3 गुणिले 4 केलं तर आपल्याला इथे काय उत्तर मिळते? 12 मिळते. बरोबर आहे. 3 जर आपण घेतलं तर येणारं उत्तर हे 12 आहे. म्हणजेच विषम संख्या गुणिले जर समसंख्या केलं तरी येणारं उत्तर समसंख्या आहे. म्हणजेच येणारं उत्तर जो आहे, इथे जरी मी विषम संख्या घेतली असेल तरी इथे येणारं जो उत्तर आहे ते समसंख्येत असणार. म्हणजेच 0 ही समसंख्या आहे, हे या नियमावरून सुद्धा आपल्याला सांगता येणार आहे. यानंतर आपण पाचवा नियम आणि शेवटचा नियम बघूया, ज्यावरून आपल्याला ठरवता येईल की 0 ही समसंख्या आहे किंवा विषम संख्या आहे. बघा, समजा 2 संख्यांच्या समसंख्यांचा भागाकार समसंख्याच असते. हा नियम सुद्धा आहे. 2 समसंख्यांचा भागाकार समसंख्याच असते. उदाहरणार्थ 8 भागिले 2 बरोबर 4. बघा, समसंख्या भागिले समसंख्या बरोबर समसंख्या. या पद्धतीने आपण 0 भागिले 2 केले तर आपल्याला इथे 0 मिळते. म्हणजेच या पद्धतीने सुद्धा आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच एखादा संख्येच्या अंशामध्ये जर आपण 0 लिहिलं तर त्याची किंमत 0 असते. या नियमावरून आपल्याला सांगता येईल की 0 ही संख्या सम आहे. अशा पद्धतीने आपण या 5ही नियमांचा उपयोग करून बघितला समसंख्येच्या. त्या समसंख्येमध्ये 1 ही संख्या पुरेपूर बसते. परंतु मला अजूनही एक डाऊट आहे, तो डाऊट मी तुम्हापर्यंत सांगू इच्छितो. तो डाऊट असा की समजा इथे आपण उदाहरण घेतलेला होता आत्ताच, तो म्हणजे 0 भागिले 2 असं केलं तर आपल्याला 0 मिळते. पण याऐवजी आपण म्हटलंय समसंख्येचा भागाकार समसंख्येत येते. मग आपण याऐवजी 2 भागिले 0 केलं तर आपल्याला याचं उत्तर 0 नाही मिळत. लक्षात घ्या, याचं उत्तर आपल्याला सांगता येत नाही. आणि ह्याच नियमावरून आपल्याला हे स्पष्टपणे म्हणता येणार नाही की समसंख्या आहे की विषम संख्या आहे. परंतु या ठिकाणी मी तुम्हाला काही गणिततज्ञांनी दिलेले संदर्भ सुद्धा सांगणार आहे की त्यांनी सांगितलेले आहे की 0 ही समसंख्या आहे की विषम संख्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नासाठी मी बऱ्याच ठिकाणी शोध घेतला आणि विकिपीडियावरून इथे एक गोष्ट लक्षात आली, शून्य समता. तर या ठिकाणी जो लेख दिलेला होता विकिपीडियाच्या माध्यमातून, इथे पहिलाच वाक्य देण्यात आलेला आहे आणि तो पहिलाच वाक्य काय आहे इथे बघा, 0 एक समसंख्या है. 0 एक समसंख्या है. अन्य शब्दों में इसकी समता पूर्णांक का गुणधर्म जो उसका सम अथवा विषम होने का निर्धारण करता है. सम है. बघा, म्हणजेच विकिपीडिया सुद्धा म्हणतंय की समसंख्येचे सर्व नियम 0 फॉलोअप करते, सर्व नियमांमध्ये ते बसते. परंतु इस समसंख्या सिद्ध करने का सबसे आसान तरीका यह है कि 0 सम होने की परिभाषा में सटीक बैठता है. यह 2 का पूर्ण गुणज है. म्हणजे 2चा विभाजक आहे, म्हणजे 2 हा त्याचा विभाजक आहे असं म्हणता येतं. त्यानंतर 0 गुणिले 2 या पद्धतीने आपण पडताळून बघितले. सर्व गुणधर्म जे आहेत ते सर्व गुणधर्म इथे आपण तपासून पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला लक्षात आलं की समसंख्येच्या गुणधर्मामध्ये हा 0 बसतो आहे.
त्यानंतर एका गणित शास्त्रज्ञाने एक टिप्पणी या संदर्भात लिहिलेली आहे, ती टिप्पणी सुद्धा इथे बघून घेऊया। ती टिप्पणी बघा, हा एक गणित शास्त्रज्ञ आहे, तो म्हणतोय की द इंटिजर 0 इज इवन अँड इज नॉट ऑड। बघा, 0 इज नॉट ऑड, 0 इज इवन नंबर। तो सुद्धा म्हणतो शास्त्रज्ञ की 0 ही संख्या काय आहे, इवन नंबर आहे। इथे प्रूफ सुद्धा त्यांनी केलेला आहे, या ठिकाणी ही लिंक दिलेली आहे, या लिंकचा वापर जर आपण करून घेतलंय, टू सी दॅट 0 इज अ इवन नंबर वी मस्ट प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह सुद्धा करू शकतात, यांनी असं सांगितलेलं आहे। एकंदरीत या संदर्भावरून आपण सांगू शकतोय की 0 ही समसंख्या आहे। तुम्हाला काय वाटतं, 0 समसंख्या आहे की विषम संख्या आहे, किंवा सम किंवा विषम संख्या पण नाही आहे, या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे हे नक्की कॉमेंट करून सांगा। आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार। असंच आपण चॅनलशी जोडून राहावं अशी आशा बाळगतो। धन्यवाद।